बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराविरोधात कोल्हापुरात आंदोलन. बांगलादेशावर आर्थिक राजनैतिक निर्बंध घालण्याची मागणी. हिंदू जनजागृती समितीतर्फे शिवतीर्थावर राष्ट्रजागृती आंदोलन. बांगलादेशात हिंदूंवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशावर आर्थिक, व्यापारिक आणि राजनैतिक निर्बंध घालावेत, तसेच तेथील दहशतवादी आणि कट्टरवादी गटांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंदू संघटनांनी कोल्हापुरात आंदोलनाद्वारे केली आहे. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती चौक, शिवतीर्थ येथे हे हिंदू राष्ट्र जनजागृती आंदोलन आयोजित करण्यात आलं. बांगलादेशात हिंदू दीपू चंद्रदास याची कट्टरवादी जमावाने झाडाला बांधून जिवंत जळून हत्या केल्याची घटना, तसेच हिंदूंची घरे आणि दुकाने जाळण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आंदोलनात हिंदू जनजागृती समितीने हिंदूंविरोधी हिंसाचाराचा तीव्र निषेध नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच बांगलादेश उच्चायुक्त यांच्याकडे भारत सरकारने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात भाजपचे महेश जाधव, हिंदू युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अशोक देसाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटके, शिवराष्ट्र धर्म संघटनेचे संस्थापक दिलीप भिवटे, शिवशाही प्रतिष्ठानचे संस्थापक सुनील सामंत, सनातन संस्थेचे डॉक्टर मानसिंग शिंदे आणि हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी यांनी मनोगत व्यक्त केलं. सूत्रसंचालन रामभाऊ मेथे यांनी केलं. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, अर्जुन आंबे, कृष्णात यादव, पूजा शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, सुरेश धनगर, जुना बुधवार पेठेचे सुशील भांदिगरे, हिंदू महासभेचे प्रशांत पाटील, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री विनय बारड, सतीश मांगले, उद्योजक योगेश केसरकर, सविता कांबळे यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना पंतप्रधानांच्या नावे निवेदन देण्यात आलं. या निवेदनात भारत बांगलादेश कराराच्या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचं संरक्षण, संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार आयोगाकडे फॅक्ट फाइंडिंग मिशनची मागणी, छळग्रस्त हिंदूंना नागरिकत्व आणि पुनर्वसन धोरण, मंदिरं आणि धार्मिक संपत्तीचं संयुक्त सर्वेक्षण तसेच बांगलादेशातील हिंदू समाजाशी थेट संवादाची यंत्रणा उभारण्यासारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा हिंदूबहुल देश असल्याने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी ठोस राजनैतिक, कायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.